आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महत्त्वाचा शासन निर्णय समजून घेणार आहोत. हा शासन निर्णय आहे 14 जून 2023चा आणि तो याच्यासाठी महत्त्वाचा आहे की या शासन निर्णयात काही महत्त्वाच्या बाबी शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केलेल्या आहे. अर्थात हा शासन निर्णय मोठा आहे, त्याच्यामुळे तो व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाचा उपयोग सुद्धा करू शकता. याशिवाय थोडक्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने सांगण्याचा प्रयत्नही मी या माध्यमातून करणार आहे. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे. आता आपण हा व्हिडिओ समजून घेऊ. व्हिडिओ समजून घेण्याच्या आधी या ठिकाणी आपल्याला 14 प्रकारचे संदर्भ दिसत आहेत. हे 14ही संदर्भ पेन्शन संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने हा शासन निर्णय आलेला आहे. या शासन निर्णया संदर्भानंतर प्रस्तावना आलेली आहे. ती प्रस्तावना आपण थोडक्यात समजून घेऊया. दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये अंमलात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणी कार्यपद्धती संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये ठरवण्यात आली आहे. राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये ठरविण्यात आली आहे. तसेच संदर्भाधीन क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदेकडील शिक्षण विभागात शिक्षकांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे. सदर योजना केंद्राच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत संदर्भाधीन क्रमांक 6 येथील शासन निर्णय समाविष्ट केलेली आहे. अशा प्रकारचा याच्यामध्ये प्रत्येकाचा संदर्भ दिलेला आहे, तो आपण यथावकाश व्यवस्थित वाचू शकतात. प्रस्तावनेतला मुख्य जो गाभा आहे तो आता आपण समजून घेऊया. तदनंतर केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 11 इथून हा विषय सुरू होतो आहे. संदर्भ क्रमांक 11 काय आहे तो आपण वर पाहू शकतात. सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस रूल्स 2021 दिनांक 30/3/2021 अन्वये केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास कुटुंब निवृत्ती वेतन अथवा रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास रुग्णता सेवानिवृत्ती वेतन अनुज्ञेय केलेले आहे. 2 महत्त्वाच्या गोष्टी आहे ज्या केंद्र सरकारच्या संदर्भात आहेत. 30/3/2021 अन्वये एक म्हणजे शासन सेवेत असताना, कोणत्या केंद्र शासन सेवेत, आपण प्रस्तावना वाचतोय सध्या म्हणून इथं केंद्र शासनाचा संदर्भ आलेला आहे. केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचारी सेवेत असताना जर त्याचा मृत्यू झाला तर केंद्र शासन त्याच्या कुटुंबास कुटुंब निवृत्ती वेतन देते. 30/3/2021 अन्वये, सध्या 2023 सुरू आहे म्हणजे 21लाच केंद्र सरकारचा हा निर्णय आहे. दुसरं आहे रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन सुद्धा केंद्र सरकार देते. आता संदर्भ क्रमांक 12 पहा. सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस 2021 दिनांक 23/9/2021 अन्वये केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यू उपदान, रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास सेवानिवृत्ती उपदान, तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय केलेले आहे. केंद्र सरकारचं हे तिन्ही मुद्दे समजून घ्या. काय म्हटलं, 23/9/2021 केंद्र सरकारच्या भाषेमध्ये काय म्हटलेलं या ठिकाणी, राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा जर सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यू उपदान दिलं जाते.
रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्ती उपदान दिलं जाते आणि शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय केलेलं आहे। हे सगळे संदर्भ केंद्र शासनाच्या संदर्भातील होते। आता आपण याच्यातला जो महत्त्वाचा भाग आहे तो शासन निर्णयाचा भाग आहे, तो समजून घेऊ। म्हणजे सरकार, आता राज्य सरकारच्या मनात काय होतं ते आपल्याला याच्यात दिसेल। यातली एक ओळ मात्र आपण वाचली पाहिजे। सदर तरतूद राज्यातील जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू राहील। मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरावरून करावी। या सूचनेस अनुसरून, म्हणजे अशा प्रकारची सूचना होती, त्या सूचनेला अनुसरून राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत स्वतंत्र आदेश करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने शासनाने निर्णय घेतलेला आहे। आता काय निर्णय घेतला तो आपण समजून घेऊ। निर्णय बराचसा मोठा आहे, तो थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। निर्णय आहे दिनांक 1/11/2005 रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा तसेच मान्यताप्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य आहे, अशांसाठी हा दिलेला भाग आहे। कोणासाठी आहे ते लक्षात घ्या। 1/11/2005 नंतर ज्यांची नियुक्ती आहे, परंतु कोणाची, तर जिल्हा परिषदा आणि मान्यताप्राप्त खाजगी शाळा ज्या 100% अनुदानित आहेत। मग कोणत्या शाळा? प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि अध्यापक विद्यालय। या अटी या ठिकाणी लक्षात घेण्याची गरज आहे। त्यांच्यासाठी हा शासन निर्णय आहे। आता शासन निर्णय काय आहे तो समजून घेऊया। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे। अर्थात काय आहे की शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान मिळते सेवेत असताना। रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे। असे दोन अत्यंत महत्त्वाचे शासन निर्णय हे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतलेले आहे। त्यानुसार सदर कुटुंब निवृत्तीवेतन धारकास व रुग्णता निवृत्तीवेतन धारकास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन रुग्णता निवृत्तीवेतन लागू होईल। आणि तिसरा भाग आता या ठिकाणी काय म्हटलं, तसेच 100% अनुदानित शाळेतील सेवातून निवृत्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे। अर्थात मृत्यू झाला नाही किंवा दुसरा भाग रुग्णता सेवानिवृत्त झाला नाही, तर तिसरा भाग म्हटलेला आहे की सेवेतून निवृत्त झालं तर त्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे असं म्हटलेलं आहे। वरील निर्णयानुसार प्रदान करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्ती उपदान व मृत्यू उपदानाच्या प्रयोजनार्थ सद्यस्थितीत महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 मधील तरतुदी लागू राहतील। याशिवाय दुसरं काय म्हटलं तेही भाग लक्षात घ्या। शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा जो शासन निर्णय आहे 20/8/2019 अन्वये जो लागू झाला होता, त्या निर्णयानुसार सानुग्रह अनुदान योजना ही वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 13 येथील शासन निर्णयाच्या दिनांकापासून बंद करण्यात आली आहे। सानुग्रह अनुदानासाठी प्राप्त झालेले अर्ज विचारात घेण्यात येऊ नये, तसेच प्रलंबित प्रकरणे बंद करण्यात यावी। आता सानुग्रह अनुदान वरील घटकांना मिळणार नाही। दिनांक 1/11/2005
या निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेले शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यू उपदान, कुटुंब निवृत्ती वेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबत नमुना 3 मधील विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा लागेल। त्यानुसार कुटुंब निवृत्ती वेतन धारकास त्याला मिळालेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम व परिभाषित निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज अथवा लाभांशासह रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ अनुज्ञेय होईल। सदर रक्कम समायोजित झाल्यानंतर कुटुंब निवृत्ती वेतन धारकास नियमितपणे कुटुंब निवृत्ती वेतन अनुज्ञेय राहील। अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। हा चौथा भाग सुद्धा आपण या ठिकाणी वाचू शकतात। 5व्या भागातही काहीतरी महत्त्वाचा भाग दिलेला आहे। 6व्या मध्ये काय म्हटलं ते आता आपण समजूया। राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शासन निर्णयाच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आत वरील परिच्छेद क्रमांक 4 प्रमाणे विकल्प देणे बंधनकारक राहील। तसेच यापुढे 100% अनुदानित शाळेतील सेवेत 100% अनुदानित पदावर नियुक्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपरोक्त प्रमाणे विकल्प शासन सेवेत 100% अनुदानित पदावर नियुक्त झाल्यावर 8 दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक राहील। या अनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील। असा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा आलेला आहे। अर्थात हा शासन निर्णय व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण शिक्षण विभागाचा अधिकृत संकेतस्थळाचा संकेतांकाच्या सहाय्याने वापर करू शकता। महाराष्ट्र शासनाचं संकेतस्थळ आणि त्याचा संकेतांक आपल्याला या स्क्रीनवर दिसतो आहे। अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी पुनश्च नम्र विनंती करून मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।